चालू आहे काय? हां नमस्कार. येत आहे? नमस्कार. नितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह रूम. बे पोट्यो, ए डोंबड्या, ए डुकऱ्या, इकडे पाय लेका. आज खतरनाक विषय घेऊन आलो आहे. थंडी बोमाडा इकडं विदर्भात. ब्लँकेट घे आणि मस्त टर्र झोप नाही. ब्लँकेट घेऊन आतमध्ये माझा व्हिडिओ पाय. आज आपण खतरनाक विषय घेणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत हिवाळी अधिवेशन झालं. 4-5 दिवस चर्चा चालली. मराठा समाजाले संविधानाच्या चौकटीत राहून आरक्षण देता येते का? पण एकाही आमदारांनी सांगितलं नाही आरक्षण द्यायचं कसं. एवढे मोठे तिथं अधिकारी आहे त्याचे सल्ले घ्या. ज्याला संविधानाचं नॉलेज आहे त्याच्याकडून विचारा. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणते का मराठा समाजाले आम्ही आरक्षण देऊ पण ओबीसीच्या आरक्षणाला हात लावू नाही. तिकडं जरांगे पाटील म्हणते का आम्हाला कुणबीचं प्रमाणपत्र द्या आणि ओबीसी समाविष्ट करून घ्या. म्हणजे दोन बाजू अलग अलग समजून घ्या. सर्वसाधारण माणसाले न समजणारा ह्या गेम आहे. मयार लोक टीका टिप्पणी करून राहिले. मराठा समाजवाले लोक म्हणते मी फक्त त्या भुजबळीनं आयोजित केलेल्या सभेत मी मायमत मांडायला गेलो तो ह्या मराठा दोषी आहे, जाती जातीत भेद करणारा मास्तर आहे. अबे मी या देशातल्या लोकांना संविधान समजून सांगणारा मास्तर आहे. हे समजून घ्या तुम्ही. समजलं का? नाही तर मग बाकीच्या लोकांना विचारा आरक्षण कसं मिळेल. आजचा व्हिडिओच असा आहे. आजच्या व्हिडिओतून मी सांगणार आहे का संविधानाच्या चौकटीत राहून मराठा समाजाला आरक्षण कसं मिळू शकते हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. हे बाकीचे जे आता हे राजकारणी आहे हे मराठा समाज आणि ओबीसी समाजात कोंबड्या भांडवल्यासारखे भांडून राहिले आणि याचा डायरेक्टली फायदा आपल्या राजकारणात करून घेणार आहे. येणारी 2024च्या निवडणुकीपर्यंत हा प्रश्न असाच स्थिगत ठेवन. आता त्याच्यात मराठा समाजातले कुणबीच्या नोंदी असलेलं प्रमाणपत्र देईन त्याले ओबीसी तात्पुरतं समाविष्ट करून घेईन पण त्याच्या विरोधात पिटिशन जाईन का ह्या जाती मागास आहे हे कोण प्रूव्ह केलं हे सांगा. मग सुप्रीम कोर्ट त्याच्यावर निर्णय देईन का ह्या जाती मागासच नाही आणि ह्या कोणीही याच्या शिफारशी केल्या नाही किंवा मग ह्या प्रूव्ह झाल्या नाही अति मागास आहे. आणि सुप्रीम कोर्ट मागच्याच निकालाचा दाखला देईन का ठीक आहे यांना ऑलरेडी आरक्षण दिलं होतं त्या मागास प्रवर्गात मोडत नाही म्हणून या ओबीसी मध्ये समाविष्ट करता येणार नाही असा निकाल बी देईन. मी का म्हणून राहिलो समजून घ्या. गेम काय समजून घ्या. ठीक आहे. हे जे देवेंद्र बापू तुम्हाला इथं दिसून राहिले यायचा गेम वेगळा आहे. यायचा गेम आहे का मराठा समाजाले कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचं आणि मराठा समाजाले भोंदू बनवायचं आणि यायले ओबीसी समाविष्ट करायचं. आता काल पत्रकार परिषद घेतली. ठीक आहे. त्याच्यात मुख्यमंत्री म्हणते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाले आरक्षण देऊ. कसं देणार आहे भेंड? ठीक आहे. मला विचारा मी सांगतो कसं देता येते आरक्षण. त्याच्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे. ऐकून घ्या बंदा. सगळ्या मराठा बंधावाले फॉरवर्ड करा. ज्या ज्या लोकांना माया टीका टिप्पणी केली माया ठीक आहे रेकॉर्ड केला व्हिडिओ मला शिवा दिल्या. मायापाशी मोठी डिक्शनरी आहे शिवाची. त्याच्यापेक्षा तुफान देता येते. ज्यानं मला शिवेचा व्हिडिओ माया व्हायरल केला ना त्याच्यापेक्षा तुफान देता येते म्हणलं. त्यानं का शिवा दिल्या त्याच्यापेक्षा खतरनाक शिवाय मायापाशी. पण लोकायला असं वाटते का कराया मास्तरले व्हायरल केलं तर आपण व्हायरल होऊ. तर त्या चोट्याले माय सांगणं आहे का तुझ्यापेक्षा मोठी डिक्शनरी आहे विदर्भात याच्यापेक्षा भयानक शिवा देते. तुले हागवण लागण ना उठून पैशीन तू. तुझ्या धंदाच आहे याले त्याला फोन करायचा आणि शिवा द्यायच्या आणि प्रसिद्धी मिळवायची. अशी शिवा देऊन ठीक आहे आणि मॉब जमा करून आरक्षण मिळणार नाही हे लक्षात घ्या. आरक्षण ठीक आहे यानंही मिळणार नाही का जातीय दंगली पेटून सरकारनं हे लक्षात ठेवावं का सरकारनं इमानदारीनं हे जे आहे ना सत्तेत बसणारं तिघाडी सरकार आता याच्यात यायचा विषयच नाही. हे मराठाच आहे यायचा विषयच नाही म्हणलं. हे आरक्षणासाठी झटणाराच माणूस आहे. या इमानदार माणूस आहे. ठीक आहे. फक्त इमानदारी फक्त सुरत मार्गे गुवाहाटी गेली तेव्हा चरायला गेली होती. समजलं का? आता विषय राहिला ह्या दोन माणसाचा. ह्या दोन माणसाचा गेम आहे. हे दोन्ही माणसं लय खतरनाक चेत्री आहे. आता ह्या माणसानं ओबीसीच्या बाजूने उभं केलं भुजबळीले. तुम्ही पहिले गेम समजून घ्या.
ठीक आहे. आणि 2024च्या इलेक्शनले हे कुठंच नाही राहणार. ठीक आहे, 2024च्या इलेक्शनले हे कुठंच नाही राहणार. या दोघांचं गठबंधन राहील, एनसीपी प्लस बीजेपी. आणि ह्या दोघांच्या गठबंधन मध्ये ठीक आहे ओबीसीले कुणबी प्रमाणपत्र दिलं तर हे आमच्या सरकारनं दिलं याचा प्रोपगंडा राबवून किंवा तिघाचं गठबंधन राहील का ते आहे नंतर पाहू, पण दोघांचं पहिले राहील. मराठा समाजाचे मतदान हे दोघं घेईन आणि ओबीसीचं भुजबळ मतदान घेऊन जाईन. तुम्ही गेम समजून घ्या राजकारणाचा, ह्या तुमच्या लक्षात नाही येत. त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते का शिका आणि मोठे बना. जोपर्यंत तुम्ही मोठाले पुस्तकं वाचत नाही तोपर्यंत तुमची वैचारिक पातळी वाढत नाही. तुमची वैचारिक पातळी वाढली पाहिजे, याच्यासाठी मोठाले पुस्तकं वाचा, तेव्हा यायचे गेम समजायला येईल. आणि जेव्हा इलेक्शन राहील तर आपोआप ठीक आहे, जेव्हा इलेक्शन राहील तर आपोआप भुजबळ यांना ठीक आहे अजित पवारच्या गटात भुजबळ आहे. आणि आताच्या आता पाहिलं असेल तुम्ही ठीक आहे का, हे जे भुजबळ बापू आहे या भुजबळ बापूले हे जाय याच्यावर महाराष्ट्र सदनामध्ये जे काम केलं त्याच्या भ्रष्टाचारात आरोपी होते. ईडीची केस चालू होती. जसं अजित पवार गट बीजेपीत सामील झाला वॉशिंग पावडर निर्माण झालं. आणि हे जे भुजबळ आहे ना, आता ईडीनं डायरेक्ट कोर्टात केस चालू होती तर तिथं म्हणलं का भुजबळ साहेबाची फाईलच दिसून नाही राहिली. साले म्हणजे तुमच्या पक्षात गेले का डायरेक्ट याचे कपडे लत्तेच गायब होते. समजलं का? ह्या भुजबळनं ईडीनं चौकशी बंद केली म्हणते आमची फाईलच हरपली. कितीची उपाधोळी झाली म्हणजे यायच्या फाईला हरपते. बरं झालं यायची चड्डी गिड्डी हरपत नाही साल्याची. म्हणजे जर तुम्ही बीजेपीत गेले तर किती काही मोठे भ्रष्टाचारी असन 70,000 करोडचा भ्रष्टाचार करा का तुम्ही महाराष्ट्राच्या सदनिकेचा ठीक आहे सौंदर्यीकरणाचा भ्रष्टाचार करा, तुम्हाला वॉशिंग पावडर निर्म्यानं धुवून टाकण्यात येईल. डायरेक्ट बंदी फाईल गायब करून टाकली भुजबळची लगेच. आता 2 दिवसातली गोष्ट आहे. समजलं का? मग ह्या गेम राजकारणी लोकांचं समजून घ्या का मराठा समाजाला कसं खिलवत आहे. हे अजूनही मराठा बांधवाला समजून नाही राहिलं का राजकारणी कसे पोळी शेकून घेऊन राहिले. ओबीसी मराठात भांडण निर्माण करून राहिले. हे ओबीसीच्या मोठ्या ओबीसीले वाटून राहिलं का खूप मोठा नेता आहे आपला भुजबळ. पहिले मानले मुद्दे, आता ईडी उरावर आहे. जेलमध्ये जाण्यापेक्षा सोफिस्टिकेटेड एकदम स्टँडर्ड राहिलेलं कधी बरं. ठीक आहे, म्हणून हे गठबंधन जेव्हा होईल तर हे भुजबळ घेऊन जाईन ओबीसीचं मतदान, यायले भेटन मराठाचं मतदान. हे सीटा घेईन मराठ्यातल्या जास्त, मराठवाड्यातल्या जिथं मराठा बहुल भाग आहे तिच्या जास्त. यायले सीटा देईन जिथं ओबीसी जास्त आहे. सर्व आकडे डाटे फाटे सगळे यायच्या पाशी आहे. आणि ह्या मराठा समाजाचा आणि ओबीसी समाजाचा गेम करून पुन्हा सत्तेत येईल. मी का सांगून राहिलो पाया पडून लक्ष द्या. निवडणूक झाल्यावर मला मंजा का होईन तर हे काँग्रेसले बी लक्षात नाही येऊन राहिलं. शरद पवार साहेबनं हे एकच आहे का कवा कवा मुले बी डाऊट येते. काहून यायच्यावर आरोप केले ते म्हणते आम्ही अलग आहे, घरी एकाच ताटात खाते, दिवाळी सगळी साजरी करते. आता आम्ही नातेवाईक हवे म्हणते, बहीण भाऊ हवे म्हणते, तर आम्ही घरी नाही राहणार का म्हणते. लोकायले चिवत्या बनवायचं. वोटरच चिवत्या आहे इथं. या भारतात वोटर सगळ्यात चिवत्या आहे. आणि तुम्ही चिवत्या असल्यामुळे हे सत्तेत असे लोक बसून आहे का जे तुमच्या मताचा फायदा घेते. समजलं का? आणि मग ठीक आहे हे जे लोक आहे हे येणाऱ्या निवडणुकीत पहा मी का म्हणतो याचं गठबंधन नाही राहीन तर मले म्हणजा. आणि यायचं गठबंधन राहून हे बरोबर मराठा समाजाचं वोटिंग हे घेईन आणि ओबीसी समाजाचं वोटिंग हे घेईन. असा गेम आहे. म्हणून आरक्षण कसं मिळते हे पहिले समजून घ्या. आणि आरक्षण मिळवायचं आहे मराठा समाजाले तर सगळ्यात पहिले राज्य शासनाकडून कोणत्या जाती अति मागास आहे किंवा मागास आहे हे ठरवण्याचा दर्जा घटना दुरुस्ती 102 नुसार केंद्र सरकारनं काढून घेतला आणि तो आपल्या हाती केला आहे. ओबीसीले आरक्षण केंद्रानं दिलं तेव्हा राज्याला आपोआप भेटते. केंद्रानं कायदा केला ठीक आहे, केंद्रानं काही निर्णय दिले ते राज्यात आपोआप लागू होते. तुम्ही राज्यात मागून राहिले तुम्ही केंद्राला मागा. मराठा समाजांनी आरक्षण द्यावं हे केंद्राला मागायला पाहिजे. आता त्याच्यात आरक्षण कसं मिळते हे पहा. आरक्षण या भारतात एका जातीला धर्मानुसार तर आरक्षण देताच येत नाही. धर्मानुसार आरक्षण देताच येत नाही. कर्नाटकनं तामिळनाडूनं मुस्लिम धर्माले आरक्षण देण्याची प्रोव्हिजन केली होती. तामिळनाडूनं केली, मद्रास हायकोर्टाने खारिज केली. धर्मानुसार आरक्षण देता येत नाही. सिंगल जातीले कोणतेही आरक्षण देता येत नाही.
आरक्षण देण्यासाठी एक प्रवर्ग निर्माण करावा लागतो. प्रवर्ग म्हणजे जसं SC ST हा प्रवर्ग आहे, ही कोणती जात नाही. SC शेड्यूल कास्ट ही जात नाही, शेड्यूल ट्राईब ही जात नाही, OBC ही जात नाही. OBC नावाची जात आहे का? नाही, प्रवर्ग आहे. मग त्या प्रवर्गात आता OBC आहे, OBCत कोण येते? तर OBCत सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये धनगर येते, ठीक आहे, पारधी येते, घिसड खाती येते, व्हिजेंटी येते, कुणबी येते, तेली येते, माई येते, तिकडं UP मध्ये यादव येते, मोरे येते, हे सगळे येते. कायच्यात? OBCत. अलग अलग कम्युनिटी आहे. महाराष्ट्रात पाहिलं नावी, शिंपी, सोनार सुद्धा आहे. सोनार तर कधी स्वतःला OBC समजत नाही, कारण त्याला कधी इकडं सर्टिफिकेट घेऊन नोकरी घ्यायचं कामच पडलं नाही. त्याचे धंदेच मोठाले आहे. त्याला सोनाराले वाटतच नाही मी OBC आहे म्हणून. कितीतरी मला एक OBC समाजाचा सोनार भेटला होता, तो ऍक्टिव्ह होता, पण त्याला म्हणे बा हे आमची काही घनघटतच नाही म्हणे, ते आपल्या बिझनेसमध्येच मशगूल आहे म्हणे. त्याचं बरोबर आहे, त्याला कधी OBCचं सर्टिफिकेट घ्यायची गरज पडली नाही, ते स्वतःला जनरल ओपन कॅटेगरीतच समजते. पण जो बराचसा सोनार समाज खेड्यापाड्यात आहे, ज्याचे धंदे पाणी काहीच नाही आहे, त्याच्या घरी सोन्याचे दुकान नाही, बोटावर मोजण्यासारखे सोनार आहे, ज्याचे सोन्याचे दुकान आहे, आणि जे चारी ठीक आहे ठीक आहे दिवस रात्र पैशात खेळत असते. मग OBC हा एक गट आहे, प्रवर्ग आहे. SC हा प्रवर्ग आहे, ST हा प्रवर्ग आहे. प्रवर्गाले आरक्षण देता येते, एका जातीला आणि एका धर्माला आरक्षण देता येत नाही. भारतीय संविधान याला मान्यता देत नाही. मग तरी आमच्या नरेंद्र बापूनं ज्यानं मागितलं नाही त्याला आरक्षण दिलं. जनरल कॅटेगरीत EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन EWS म्हणून आरक्षण दिलं. काही मागणी नाही, फागणी नाही. जनरल कॅटेगरीत 8 लाखाच्या खाली उत्पन्न असलेल्या सर्व लोकांना आम्ही याच्यात घेत आहे. मग त्याच्यात मराठा बी आला आता. पण तुम्हाला सांगतो, जर आरक्षण द्यायचं आहे तर आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रातच निघाला का? मराठा समाजाचा नाही. जे आता OBC सुटले, याच्यावर एकच इलाज आहे का सगळ्यात पहिले तर जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. आणि आजच्याच पेपरले, आजच्याच राष्ट्रीय स्वयंसेवक, आजच्या लोकसत्ताले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे जे आहे ना, जिथून दिल्लीचं सरकार चालते नागपूरले, ठीक आहे, यायले जातीनिहाय जनगणना करायची नाही. आज वक्तव्य आहे त्याच्या अध्यक्षाचं RSSच्या, का आमचा जातीनिहाय जनगणनेला विरोध आहे. काऊन विरोध आहे? ते यायला आरक्षण पाहिजे नाही. जातीनिहाय जनगणना झाली तर ब्राह्मण किती आहे, जनरल कॅटेगरीत लोक किती आहे, SC किती आहे, OBC किती आहे, सगळी आकडेवारी माहीत पडल आणि मग सरकारच्या उरात बसता येईल. 1931 इंग्रज आहे ना जातीनिहाय जनगणना केली, पण भारतात जातीनिहाय जनगणना त्याच्यानंतर झाली नाही. ढोरं मोजते, डुकरं मोजते, गधे मोजते या देशात, वाघ मोजते 4 वर्षानं, 5 वर्षानं ढोरं मोजते, पण इथं माणसं नाही मोजत. म्हणून आमची मागणी आहे. काँग्रेस नाही मोजली नाही. आता राहुल गांधीनं त्या दिवशी मागं वक्तव्य केलं. एका पत्रकारानं प्रश्न विचारला का तुम्ही जातीनिहाय जनगणनेच्या बाबतीत का मत आहे, तर त्यानं म्हटलं का हो, जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, ही काँग्रेसच्या हाताने झालेली चूक आहे. तुम्ही मान्य केली हे चांगली गोष्ट आहे, पण सत्तेत आल्यावर तुम्ही कर जा म्हणजे झालं. म्हणून सध्या ठीक आहे, हा जो आरक्षणाचा विषय आहे का मराठा समाजाला एवढ्याल्या मोठ्याल्या सभा घेऊन राहिले, याच्या अगोदर मोठ्याले मूक मोर्चे निघाले, पण संविधानाच्या चौकटीत आरक्षण भेटलं का? तर नाही. ते कसं मिळेल आता लक्ष द्या. मग ज्यानं मागितलं नाही त्याला आपल्या बापूनं दिलं साडीवाल्या. पण तुम्हाला आरक्षण देईन का? तर तुम्ही आरक्षण कोणाला मागायला पाहिजे, तर राज्याला मागूच नका. आरक्षण भारतात आता ज्या ज्या जातीनं आरक्षणाची मागणी याच्या अगोदर केली होती, महाराष्ट्रातच नाही, अशा लय म्हणजे OBC सोडून जे जनरल कॅटेगरीत आहे त्यांना आरक्षणाची मागणी केली आहे, त्याचा जातीनिहाय अभ्यास करण्यासाठी एक कमिशन सेंट्रल गव्हर्नमेंटने नेमाले पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातात आहे कोणत्या जाती मागास आहे त्याचा शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कलम 340 नुसार एखादा आयोग स्थापन करू शकते. मग OBC केला तसाच आयोग पुन्हा स्थापन करू शकते. ठीक आहे, हे सगळे मराठा समाजाचा वापर करून राहिले. ह्या स्वतःच ठीक आहे, ह्या देवेंद्र फडणवीसचा माणूस ह्या स्वतःच केस दाखल करते. ठीक आहे, हे आपले एकटेच भांडून राहिले लोक घेऊन, आम्हाला पाहिजे तारखा वाढवत जाते, 24 तारखेला आम्ही आंदोलन करणार, अमक करणार, ढमक करणार, करा, काही विषय नाही आहे. पण आरक्षण संविधानाच्या चौकटीत, तिकडे मुख्यमंत्री म्हणते का, म्हणला मुख्यमंत्री साहेबांना आज सगळ्या अधिवेशनाच्या शेवटल्या दिवशी का OBCच्या आरक्षणाला धक्का न लावून आम्ही मराठ्याला आरक्षण देऊ. अरे कसं देणार आहे? मग हे कुणबीचे प्रमाणपत्र कायले वाटून राहिले तुम्ही?
ठीक आहे का? हे चॉकलेट वय का लोकांना दिलेलं मराठा समाजाले का चिवत्या बनून राहिले? हे मराठा समाजाला समजलं पाहिजे, मी सांगायची गरज नाही पडली पाहिजे, हे तुम्ही समजून घ्या. आवाज चेक कर जरी, ठीक आहे. म्हणून हे आपला राजकीय फायदा घेऊन राहिले. आरक्षण कसं मिळते आता पहा, ठीक आहे. आता भारताचा विचार केला तर आरक्षणात, ठीक आहे, आरक्षणात 4 कॅटेगरी आता तयार झाल्या. पहिले 4 होते, आता 5 झाली. EWS केली तर SC प्रवर्ग, प्रवर्गालेच आरक्षण देता येते. आता 3च प्रवर्गाले आरक्षण होतं, SC ST OBC, ठीक आहे. आता भारतात, ठीक आहे, आता भारतात 15% ठीक आहे आरक्षण SC ले आहे. किती टक्के आरक्षण आहे? आरक्षणाचं प्रमाण आहे 15%. SC ले 15% आणि लोकसंख्या जवळपास लोकसंख्येच्या प्रमाणात SC ले आरक्षण आहे. 2011च्या जनगणनेनुसार, ठीक आहे, 16.6% लोकसंख्या आहे आणि आरक्षण 15, म्हणजे जवळपास सारखं आहे, जवळपास सारखं आहे. किती जाती आहे SC मध्ये? तर शेड्यूल कास्ट मध्ये आहे भारतात 1108 जाती, ठीक आहे. महाराष्ट्रात किती आहे? तर महाराष्ट्रात आहे 59 जाती. महाराष्ट्रात शेड्यूल कास्ट मध्ये येते, म्हणजे एक जात नाही त्याच्यात, ठीक आहे, एक जात नाही आहे. मार आहे, मातंग आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा जाती आहे, वेगवेगळ्या जाती आहे. वेगवेगळ्या जाती ज्याला शूद्र म्हणल्या जात होतं त्या समाविष्ट केल्या. आणि भारतात टोटल 1108 जाती आहे. महाराष्ट्रात 59 जाती आहे SC मध्ये. ST ची लोकसंख्या 2011 नुसार 8.6% आहे, ठीक आहे. शेड्यूल ट्राईब टोटल भारतातली 2011च्या जनगणनेनुसार ST ची लोकसंख्या 8.6, आरक्षण 7.5, म्हणजे जवळपास 1% फरक आहे. इधर उधर होता है 1% बाई. पण मंडल कमिशन म्हणते का OBC ची लोकसंख्या 1931च्या इंग्रजांना मोजलेल्या आकडेवारीनुसार 52% आहे आणि OBC ले आरक्षण किती आहे? 29%. मग OBCचं म्हणणं काय का आमची जातीनिहाय जनगणना करा, आता आम्ही किती आहे ते मोजा. 52 भरण 52 द्या, 56 भरण 56 द्या, 50 असन 50 झालेले, पण मोजा तसंही आम्ही किती आहे. बरं, OBCच नाही मोजले पाहिजे, मराठाही मोजले पाहिजे. सगळ्या जातीची, भारतातल्या सर्व जातीची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, तरच ऑथेंटिक डाटा येईल ना. आपल्याला सुप्रीम कोर्टात ऑथेंटिक प्रूफ सादर करता येईल का आम्ही एवढे टक्के आहे, हमारी जितनी हिस्सेदारी आहे उतनी हमको मिलने को ना बाई. खतम किस्सा. मग आता इथं लक्ष द्या. आता 7.5%, 744 जाती आहे, ठीक आहे भारतात. मग आता त्याच्यात पहा OBC 27% आहे, 27% OBC आहे. OBC ची लोकसंख्या 31, ते OBC तर मोजलेच नाही. हे 2000, ठीक आहे, 31च्या आकडेवारीनुसार आरक्षण 27 आहे आणि लोकसंख्या 52% आहे. भारतात मंडल कमिशन असं म्हणते, मंडल कमिशन असं म्हणते का 3743 जाती ह्या भारतातल्या OBC प्रवर्गात येतात, अदर बॅकवर्ड क्लासेस येतात. ह्या खरंच बॅकवर्ड आहे. याच्या शैक्षणिक आणि सामाजिक उत्थानासाठी आरक्षणाची यांना गरज आहे. आता याच्यात एवढ्या जाती याद झाल्या का 5000च्या वर जाती OBC मध्ये आल्या आहे. त्याच्यात महाराष्ट्रात किती आहे OBCच्या जाती? तर महाराष्ट्रात OBCच्या जाती आहे 346. त्याच्यात मुस्लिम 37 आहे. मुस्लिम धर्मात, म्हणजे मुस्लिम धर्मातल्या जाती आहे म्हणलं 37. 346 मध्ये महाराष्ट्रात मुस्लिमाच्या 37 जाती आहे का ज्या OBCत येते. हे भाऊ, ठीक आहे, बौद्ध समाजातले लोक, ठीक आहे, इकडं OBCत आहे. जैन समाजातले आहे, ख्रिश्चन मधले आहे, मुस्लिम मधले आहे, हिंदू मधलेच आहे, हिंदू मधले आहे. असं नका समजू का OBC म्हणजे फक्त हिंदूतलेच येते. नाही 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 नाही, असं नाही. सर्व धर्म प्रवर्गात सर्व धर्मातल्या जातीचे लोक येईन, समजलं का. आणि प्रवर्गाले आरक्षण देण्यात येते, एका जातीला देण्यात येत नाही. मग सर मराठा समाजाला कसं भेटत हे सांगा. हे पहिले हे समजून घ्या. आता रोहिणी कमिशन नेमलं, ते म्हणते भारतात 2633 जाती आहे, अति मागास. कमी केली का आमची संख्या? मग बाकीच्या जाती कुठं टाकल्या? EWS ले मागणी नसताना 10% आरक्षण दिलं आणि माहीतही नाही 8 लाखाच्या कमी उत्पन्न असणारे किती लोक आहे. मग जे ब्राह्मण भिक्षा मागते ते बी मागास आहे बा. मग त्याला आर्थिक सक्षम. आरक्षण कशासाठी दिलं हे लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेबांनी आरक्षणाची संकल्पना संविधानात समजून सांगताना TT कृष्णमाचार्यांनी प्रश्न विचारला तर हे OBC कोण होय? तर TT कृष्णमाचार्यांनी उत्तर दिलं का SC ST व्यतिरिक्त पुन्हा एक समाज जनरल कॅटेगरी आणि मधात, SC STच्या मधात खितपत पडला आहे. त्याला जगण्याचा अधिकार नाही, त्याला शिक्षणाचा अधिकार नाही. तर हे लक्षात घ्या का समाजात पैसा एखाद्या व्यक्तीकडे असला तरी प्रतिष्ठा नव्हती, त्याला समाजात हिनवल्या जात होतं. जसं महात्मा ज्योतिबा फुले हे
महात्मा ज्योतिबा फुले हे पैसेवाले होते, खडकवासला धरणाचे कॉन्ट्रॅक्टर होते, वाचा इतिहास. घरी गडेलट्ट पैसा होता, शेती होती, पण एका ब्राह्मण मित्राच्या लग्नात गेले, बँकच्या समोर वया काय 12-13 वर्षाचं वय असं का समजते 13 वर्षाच्या पोराले, समोर समोर करत होते, धरलं शर्ट ब्राह्मणानं दिलं धकावून. का बे म्हणे ब्राह्मणाच्या लग्नात समोर समोर कोण राहिला, कायले नाचून राहिला बे म्हणे. त्याला हाकलून दिलं. तेव्हा त्याला कळलं, घरी जाऊन सांगितलं, बाबा आपल्यापाशी पैसे आहे, सर्व आहे, पण आपल्याला ब्राह्मणाच्या लग्नात जाता येत नाही का? कारण पैसा असून तुमच्याकडे प्रतिष्ठा नव्हती. तुम्हाला प्रतिष्ठा मिळवायची आहे तर तुम्हाला इक्वॅलिटी पैदा करा लागेल. मग इक्वॅलिटी कायच्यातून भेटू शकते? शिक्षणातून मिळू शकते. शिक्षित झाले तर चांगल्या नोकरीवर लावू शकता, म्हणजे नोकरीत आरक्षण. शिक्षित झाले तर तुम्ही ठीक आहे शिक्षण संस्थेत शिक्षण मिळालं पाहिजे, कारण तुम्ही हायर एज्युकेशन घेण्यासाठी तुमच्यापाशी पैसे नाही आहे, तुम्ही शिकू शकत नाही, त्याची बरोबरी करू शकत नाही. 5000 वर्षापासून तो समाज शिक्षित झाला आहे. तुम्ही त्याची बरोबरी करासाठी हॉस्टेल तुमच्यासाठी, तिथं आरक्षण, कमी पैशात राहा, तेव्हा इक्वली येऊ शका ना. ह्या इथं होता हे इथं होता ना, इथं आणाच आहे ना. मग तू जेव्हा शिकायला जाशील तर तुला अडचण येईल ना, तुझ्या बापापाशी पैसा नाही ना, हॉस्टेलमध्ये राह. एज्युकेशन ठीक आहे, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन म्हणजे शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण. मग इथून आला का नोकरीत आरक्षण, तेव्हा इक्वलेशन याच्या. आणि त्याला प्रॉब्लेम कुठं आहे? शेतकऱ्याच्या पोराने शेती केली तर प्रॉब्लेम नाही आहे, भंग्याच्या पोरानं भंग्याचं काम केलं, गडर साफ केले तर प्रॉब्लेम नाही आहे, चांबाराच्या पोरानं जर चपला जोडे शिवले तर काहीच प्रॉब्लेम नाही, चलने दो साले को. पण एखाद्या भंग्याचा पोरगा IAS होत असन, एखाद्या चांबाराचा पोरगा डेप्टी कलेक्टर DYSP होत असन, एखादा कुंब्याचं पोट्ट कलेक्टर होत असन, एखाद्या मराठ्याचं पोरग जर ठीक आहे या देशात IPS होत असन तर यायले प्रॉब्लेम आहे. हे समजून घ्या तुम्ही. या देशात प्रॉब्लेम कुठं आहे? जेव्हा यायची बरोबरी एखादा ठीक आहे मराठा समाजाचा माणूस, OBC समाजाचा माणूस, SC ST समाजाचा माणूस जेव्हा त्याच्या बरोबरीत येतो, एखादा उद्योजक होतो मोठा, तेव्हा यायले प्रॉब्लेम आहे. तुम्ही शेती करत आहे, मरा शेती करत करत, तुम्ही चांबार जातीत जन्मले, चपला जोडे शिवत आहे, नो प्रॉब्लेम. तुम्ही भंग्याचं काम करत आहे, भंगी आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तुम्ही मातंग आहे, ढोरावरचे चमडे काढत आहे आणि मयतीत बँड वाजवायला जात आहे, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. कुंभार आहे ठीक आहे, मडके बनव, पण कुंभाराचा पोरग जर या देशात डेप्टी कलेक्टर DYSP होत असेल तर त्याला प्रॉब्लेम आहे. आणि इथंच आरक्षणाची खोट आहे. मग बसू देते का एखादा मंदिरात OBCले पुजाऱ्याच्या जागी? पहा हाय का तर किती मंदिरात पुजारी म्हणून OBC बसलाय, SC ST बहुजन बसलाय, नाही बसू देत. 5000 वर्षापासून त्याला शिक्षणाचा अधिकार होता. हे मिटवण्यासाठी आरक्षणाची तरतूद शाहू महाराजांनी केली. ठीक आहे. बहुजन समाजाचा माणूस उद्योजक झाला पाहिजे, धंद्या पाण्यात आला पाहिजे, यासाठी गंगाधर कांबळे नावाच्या मातंग समाजाच्या माणसाला शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात पैसे दिले. हे पैसे घे आणि चहाचं दुकान टाक म्हणे. 8 दिवस झाले चहाचं दुकान टाकलं, माशा मारत बसला होता, मातंग समाजाचा होता म्हणून एकही माणूस चहा प्यायला येत नव्हता. आताची परिस्थिती आहे, एकही माणूस येत नव्हता चहा प्यायले. तो छत्रपती शाहू महाराजापाशी बोंबलत गेला, महाराज महाराज तुम्ही दुकान टाकायला लावलं, पैसे दिले, ठीक आहे, दुकानात एकही गिरायक नाही येऊन राहिलं, त्याचं का करू? कोण पिन माया मातंग, मातंग आहे मी, कोण पिन माया हातचा चहा? तर शाहू महाराज म्हणे मी उद्या येतो आणि मी तुझ्या दुकानात चहा पितो. सोबत 15 माणसं दरबारी घेऊन येतो, सोबत 15-20 माणसं आणले दरबारातले आणि त्याला चहा मांडायला लावला. चहा पेले, पैसे दिले. आता महाराज चहा पित आहे तर बाकीच्या लोकांना झक मारून पिणी आहे ना भाऊ, मातंग समाजाच्या हातच्या माणसाचा चहा. अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे, त्यासाठी स्वतः पहिले प्रयत्न केला त्या माणसानं का मी तुझ्या हातचा चहा पितो, लोक पिऊ का नाही पिऊ. महाराजांना पेला, बाकीच्या लोकांना प्या लागला आणि तेव्हापासून मग त्याचं दुकान चालायला लागलं. समजलं का? मनुस्मृती नावाचा ग्रंथ होता, बंदी आहे त्या पुस्तकावर. जाती व्यवस्था कशी निर्माण केली त्या मनुस्मृतीतून केली. भारतात आता विकता येत नाही ते पुस्तक. समजलं का? शूद्र माणसाच्या गळ्यात असं भांड राहत होतं, ठीक आहे, त्याला थुकता नव्हतं येत, रस्त्यावर त्या भांड्यात थुका लागत होतं, मडक्यात. पायानं जमीन खराब होते म्हणून हे जे शिंदीचं झाड असते ना पान, त्या शिंदीच्या पानाच्या पानचोया कमरीला बांधून राहे, तर चालता चालता त्या पानचोया रुते तर मांड्या रक्त येऊन जाये, असा भारत होता. याच्यासाठी आरक्षण दिलं का ह्या समाज अपलिफ्ट झाला पाहिजे, ज्याले समाजात जगण्याचं स्थान नाही आहे, जगण्याचं स्थान मिळालं पाहिजे. याले समाजात प्रतिष्ठा नाही आहे, प्रतिष्ठा कुठून मिळेल? तर तो शिक्षित झाला
पण शिक्षित होण्यासाठी त्याची कंडिशन नाही आहे. यासाठी त्याला हॉस्टेल, याच्यासाठी त्याला शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण, याच्यासाठी त्याला नोकऱ्यात आरक्षण, तेव्हा तो इक्वल येईन आणि पॉलिसी मेकिंग मध्ये जाईन, केंद्र सरकारमध्ये जाईन, तर आपल्या जातीतल्या लोकांसाठी चांगली पॉलिसी बनवा, त्याच्यासाठी स्कॉलरशिप देईन, हायर एज्युकेशनला स्कॉलरशिप देईन आणि पॉलिसी. आता या देशात 3% पॉलिसी लोक बनवते, ठीक आहे, आणि 3% तिथे बसले आहे. 5 सेंट्रल गव्हर्नमेंटची लिस्ट काढा कॅबिनेट सेक्रेटरीची, किती ओबीसी SC ST आहे. 5 सुप्रीम कोर्टात 34 न्यायाधीश आहे. 5 तिथं किती लोक SC ST बहुजनाचे आहे, आणि 5 तिथं किती द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी, ठीक आहे, शर्मा, हे तुम्हाला दिसन. पहा ना, मी काही नाही सांगत, बहुजनाचे पूर आहे, बहुजनाचे पूर. मी जातीवाद नाही करून राहिलो, हे वास्तविक परिस्थिती या देशाची सांगून राहिलो. खोटं असत तर माझ्या विरोधात कुठेही केस टाकायची, मी उभा आहे इथं, ठीक आहे. हे वास्तविक परिस्थिती आहे, हे समजून घ्या. हा जातीवाद खतम केव्हा होईल? हा जातीवाद खतम तेव्हाच होईल का यायनं भारतातल्या बंद्या लोकांना ब्राह्मण करावं. चॅलेंज आहे आपलं, यायनं करून द्या का भारतातले बंदे लोक ब्राह्मण. आम्हाला मंदिरात, ठीक आहे, पुजारीची, ठीक आहे, पुजारी म्हणून राहता येईल, ठीक आहे. तुम्ही म्हणता ना आरक्षण खतम करा, तर आरक्षण खतम करतो ना आम्ही, पहिले तुम्ही जाती खतम करा ना, ठीक आहे. जाती व्यवस्था तर तुम्हीच निर्माण केली, ते पुस्तकच मनुस्मृती नावाचं जाती व्यवस्थेचं तुम्ही पैदा केलाय. कुठून आलं ते पुस्तक? का देवाने लिहिलं? चिवत्या बनवते साले. म्हणून ठीक आहे, हे समजून घ्या का आरक्षण हे तुम्हाला अपलिफ्ट करासाठी आहे, आणि हे अपलिफ्ट व्हायचं असन तर थोडस SC समाजाचं अनुकरण करा. कारण आरक्षणात सगळ्यात अपलिफ्ट झालेला असन आरक्षणानं समाज तर ह्या SC आहे, याच्यापासून शिकण्यासारखं आहे. आणि ह्या समाजानं कर्मकांड, ठीक आहे, पूजापाठ गिजापाठ सोडला, तेरव्या बिरव्या करणं सोडलं, आणि आपल्या तेरव्याचे पैसे लोकायले, ठीक आहे, पुस्तक घ्यायले, एखादा पोरगा शिक्षण घेत असेल त्याला दत्तक, ठीक आहे, असे कामं करते. म्हणून हा समाज मोठा झाला आहे. ओबीसी समाजात आता हे यायला लागलं, मी समजून सांगतो, ठीक आहे. ओबीसी, मराठा, सर्व महाराष्ट्रातल्या बांधवाले, मी काही जातीभेद नाही करत, मी फक्त हे वास्तविक परिस्थिती सांगून राहिलो तुम्हाला, ठीक आहे. जातीभेद करण्याचा मी आतापर्यंत लोकांच्या मनात कधीच जातीभेद पैदा नाही केला. या देशाची एकता, एकात्मता आणि अखंडता जपली पाहिजे असं प्रत्येकाच्या मनात, ठीक आहे, असं प्रत्येकाच्या मनात मी घर करून जातो. समजलं काय? 40 लाख पोट्यासाठी आंदोलन केलं भाऊ. त्याच्यात मराठा आहे का, ओबीसी आहे का, कुणबी आहे का, तेली आहे का, ब्राह्मण आहे हे नाही पाहिलं. जसा GR दिसला कॉन्ट्रॅक्ट भरतीचा रस्त्यावर उतरलो, नाही तर तिथं जर मला जातीभेद समजला असता तर रस्त्यावर नसतो उतरलो. म्हणून ज्या माणसांनी शिवा दिल्या त्यानं लक्षात ठेव म्हणा चोट्ट्या, का तू साल्या तिथून फोन करतं, बाकीच्या लोकांना शिवा दे, थोडंसं काम पाय आणि मग बोल, नाही तर माझ्या डिक्शनरीत लय मोठ्या शिवाय मला बी देता आल्या असत्या. समजलं का? पण त्याला वाटते का कराय मास्तरले व्हायरल केलं तर आपण व्हायरल होतो? अबे कराय मास्तर तर चड्डी काढली तर बी व्हायरल होऊन जाईल. समजलं का? म्हणून ठीक आहे, आता हे जे आरक्षण आहे हे आरक्षण EWS देऊन 59.5% वर गेलं. हे टोटल आरक्षण केंद्रात 59.5% गेलं. आणि इंदिरा साहनी जेव्हा केस येते तर इंदिरा साहनी केस जेव्हा येते तर इंदिरा साहनी म्हणते का सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला 49.5% वर आरक्षण देता येत नाही, आणि सुप्रीम कोर्टानं EWS आरक्षण दिलेलं वैध ठरवलं. आणि EWS आरक्षण देऊन राज्यघटनेच्या कलम 15(5) आणि 16(5) हे नवीन दुरुस्ती करून याड केलं, आणि त्याच्या अंतर्गत आरक्षण दिलं. नाही तर आर्थिक बाबीवर आरक्षण देण्याची तरतूद नव्हती. ज्याची मागणी नाही त्याला आरक्षण दिलं. आणि मग आता लक्ष द्या, उरलेलं EWS मध्ये हे तर भेटलं 10 रिझर्व, पुन्हा उरलेलं 40.5% जनरल कॅटेगरी मध्ये आहे. एखादा पोट्टा ओबीसीचा, SC STचा जास्त मार्क घेतले जनरल मध्ये जाते. असे 2-3% पोट्टे आहे, बाकी बंद त्याच्यासाठी खाली आहे. मग आता इथं पहा, महाराष्ट्रात SC 13% आहे, 59 जाती आहे. STच्या महाराष्ट्रात 47 जाती आहे, ओबीसीच्या 346 आहे. SBC गोवारीमध्ये 7 कास्ट आहे. VJNT मध्ये 14 जाती आहे. VJNT विमुक्त जाती, भटक्या जाती जमाती, बहिरूपी येते त्याच्यात, घिसड खाती येते त्याच्यात. VJNT मध्ये पारधी येते, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ठाव ठिकाणा नाही, ऍड्रेस नाही. VJNT ठीक आहे, हे सगळे येते भटक्या जमाती, ठीक आहे, त्याला VJNT A म्हणते. NTB ठीक आहे, 35 जाती आहे. NTC मध्ये एकच जात आहे, धनगर, ठीक आहे. आणि NTD मध्ये वंजारी नावाची जात आहे, ठीक आहे.
ह्याच जाती आहे असं टोटल महाराष्ट्रात 52% आरक्षण आहे आणि 13% मराठा समाजाला दिलं होतं, ते टोटल 65%वर गेलं होतं म्हणून कॅन्सल केलं. मग आता सर आरक्षण मिळान कसं? तर आता खूप राज्यामध्ये जनरल कॅटेगरीमध्ये जे लोक आहेत त्याच्यात जे मागास आहे त्यांना आरक्षणाची मागणी केली. जसं आता महाराष्ट्रात जरांगे पाटलांनी केली का आम्हाला आरक्षण द्या, नाही तर कुंद्याचं नाही देता येत, ते नाही तिथं सुप्रीम कोर्टात खारिज झालं तर इकडं द्या. कुठं? इथं द्या आम्हाला मराठा कुणबीचं प्रमाणपत्र ओबीसी समाविष्ट करून घ्या. ठीक आहे, ओबीसी ऑलरेडी तुम्हाला सांगून राहिलो 52%च्या वर आहे, आरक्षण 19% आहे. एकनाथ धड भाराभार शिंदा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं नाही का दुसऱ्याच्या ताटातली भाकर ओढून आपली स्वतःची भूक पहिले भागवा. अरे यायचंच आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे का आमचं वाढून द्या. त्याच्यात तुमचा नवीन प्रवर्ग आला, ठीक आहे, तर पुन्हा लोकसंख्या वाढन आणि आरक्षण तेवढंच आहे. काही लोक म्हणते आम्हाला येऊ द्या मग आंदोलन करू पुन्हा संयुक्तिक. अरे पहिलेच म्हणा ना का जातीनिहाय जनगणना करा, ठीक आहे, आम्हाला ओबीसी समाविष्ट करा, मग ओबीसीचा आकडा जेवढा होईल तेवढा आम्हाला आंदोलन, ठीक आहे, तेवढा आम्हाला आरक्षण द्या. मग जर हा आकडा 65% होत असेल मराठा समाज महाराष्ट्रात येऊन तर त्याला 65% द्या. पण आता आरक्षण कोण देऊ शकते? आरक्षण देऊ शकते केंद्र सरकार. पहिले जातीनिहाय जनगणना करणे आणि मग याचा एक प्रवर्ग तयार करणे. मराठा समाजाला आरक्षण भेटू शकते का? बिलकुल संविधानाच्या चौकटीत राहून आरक्षण. सरकार आहे का राज्य सरकारले काही ऑथॉरिटी का हे आरक्षण आम्ही देऊ शकू बा? 102व्या घटना दुरुस्तीनुसार हे बंद अधिकार काढून घेतले राज्य सरकारचे का अति मागास दर्जा कोणाला द्यायचा. मग गुजरातमध्ये पटेल आहे, पटेल या पटेलांनी आंदोलन केलं होतं. तो हार्दिक पटेल नावाचा पोरगा आहे जो आता स्वतः बीजेपीत गेला, त्याच्यावर ईडी फिडी इकडून तिकडून लेखाले पार घोटघाट केलं मोदी सरकारनं. आता ह्या हार्दिक पटेल बीजेपीत गेला, यांना आंदोलन केलं होतं याच्या काळात. ते जे तेव्हा कन्हैया कुमारचं आंदोलन चालू होतं ना JNUचं, तेव्हा हे बी पोट्ट पेटलं होतं. तर हे पटेल आहे. तर गुजरातमध्ये पटेल नावाची मोठी कम्युनिटी आहे मराठा सारखीच, जे जनरल कॅटेगरीत मोडते सध्या, पण त्यांना ओबीसी मध्ये घेतलं नाही. त्यांनी बी आरक्षणासाठी मोठ्याले मोर्चे केले. त्याच्यानंतर ठीक आहे राजस्थानमध्ये गुज्जर आहे, हा मोठा समुदाय आहे, त्याने मोठं मागं आंदोलन केलं होतं, रेल्वे गिल्वे बंद पाडल्या होत्या. आता तुम्ही विचार करा, हे ऑथॉरिटी राज्य सरकारले नाही आहे. मग राज्य सरकारले नाही आहे तर लोकांना अगाऊ फालतूपणा चिवत्या बनवणं बंद करावं. नाही तर मग आहेच हे तिघही लोक असे खतरनाक आहे. देवेंद्र बापू मधात आहे, बाजूले भुजबळ आहे म्हणजे अजित पवार आहे, आणि इकडं मराठा समाजाचे एकनाथ शिंदे साहेब आहे. एकनाथ शिंदे मराठ्याले कुणब्याचं प्रमाणपत्र देतो बा असं गोल 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 फिरवान. आता मराठा समाजाला जर कुणबी प्रमाणपत्र भेटलं तर हे येईन, ठीक आहे, ओबीसीत येईन, काही प्रॉब्लेम नाही. पण एखाद्यानं जर पिटिशन दाखल केली आणि सुप्रीम कोर्टात त्याच्या विरोधात पिटिशन दाखल केली आणि हे कोणत्या बेसवर अति मागास आहे किंवा मागास आहे हे जर प्रूव्ह करायला सांगितलं, तर हे जर प्रूव्ह करू नाही शकले राज्य सरकार, तर पुन्हा जशांथेच काम होईल आणि पुन्हा ओबीसीतून मिळालेलं यायला आरक्षण रद्द होईल. ह्या साऱ्या गोष्टीचा सरासर विचार ह्या राज्य सरकारनं करायला पाहिजे. आणि ओबीसी समाज आणि त्याच्यानंतर मराठा समाज ह्या दोन्ही समाजानं आपला राजकीय फायदा तर याच्या, ठीक आहे, याच्यातून हे करून घेत नाही आहे. कारण येणाऱ्या निवडणुकीत हे तिघाचं गठबंधन राहणार आहे आणि तिघाची गठबंधनी निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आपला स्वतःचा बरोबर फायदा करून घेणार आहे. बीजेपीच्या ऑब्विसली जास्त जागा राहील. ते म्हणान का आमचं वोटिंग पर्सेंटेज जास्त आहे, अमकाय ढमकाय, जास्त सीटा घेऊन घेईन, जिथं मराठा ओबीसी आहे तिथं आपल्या सीटा उभ्या करन आणि हे लोक प्रचाराला जाईल, भुजबळ प्रचाराला जाईल. आता भुजबळनं जरांगे पाटलाचं भांडण लागल्यासारखं असं, ठीक आहे, कावरा बावरा इकडं मराठा समाज घेते, इकडं भुजबळ ओबीसीच्या मीटिंग घेते. ओबीसीनं हे वर्धेची जे ठीक आहे सभा फेल झाली, तर हे वर्धेतल्या लोकांना लक्षात आलं, ठीक आहे, काय इथं या सभेले जायचं का नाही जायचं हे लोकांनी ओळखून घेतलं. म्हणून लक्षात घ्या का येणारी निवडणूक जी आहे तर येणाऱ्या निवडणुकीत सर्वसामान्य मतदाराचा फायदा आपल्याला कसा करून घेता येईल. कारण ओबी मराठाचं आरक्षण हे बरोबर निवडणुकीच्या तोंडावर येते 14, 19, 24 आणि याचा फायदा आपल्याला कसा करून घेता येईल तर बरोबर हे प्रकरण वेगळं ठेवून येणाऱ्या आता पुढच्या महिन्यात, ठीक आहे, म्हणजे लगेच जानेवारी महिन्यात देवेंद्र आपल्या एकनाथ शिंदे साहेबांना घोषित केलं का आम्ही, ठीक आहे, एक स्पेशल अधिवेशन घेऊ मराठा आरक्षणासाठी. मराठा समाजाला वाटण का आपला नेता जबरदस्त आहे, मराठा आहे, तो आपल्यासाठी करत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत आपला फायदा करून घेईन बरोबर. मग आरक्षण ते दिलंय ओबीसीतून तर ते टिकण म्हणजे 102व्या घटना दुरुस्तीनं अधिकारच काढून घेतले राज्याचे, ते केंद्राला दिले आहे.
तर मग टिकण कसं? यायले पॉवरच नाही. आणि सुप्रीम कोर्ट जवळ विचारण का तुमच्यापाशी पॉवर नसताना तुम्ही यायले दर्जा कसा दिला मागाचा? हे आरक्षणच टिकत नाही. आणि ते आरक्षण टिकत नसल्यामुळे त्याचा जर दर्जा काढला तर मग का करायचं? म्हणून माय म्हणणं काय ते ऐकून घ्या. ठीक आहे. म्हणून आरक्षण द्यायचं आहे तर आरक्षण प्रवर्गासाठी देण्यात येते. आरक्षण हे एका जातीसाठी एका धर्मासाठी भारतात देण्यात येत नाही. आतापर्यंतचा इतिहास आहे का आतापर्यंत जे आरक्षण दिलं ते एका जातीसाठी आणि एका प्रवर्गासाठी देण्यात आलेलं नाही. म्हणून ठीक आहे, हे जे मी तुम्हाला ठीक आहे व्हिडिओ सांगितलं का आता गुजरात मध्ये पटेल आहे, राजस्थान मध्ये गुज्जर आहे, कर्नाटक मध्ये अशीच एक ठीक आहे कम्युनिटी आहे जे मराठा सारखीच आहे, पैशान लबालब आहे, थोडीशी श्रीमंत आहे, स्वतःला गलेलट्ट समजते, लिंगायत. आणि दक्षिण भारतात चोकलिंगम नावाची एक कम्युनिटी आहे. अशी युपी मध्ये बी आहे. ठीक आहे. आता ते यादव विदव ओबीसीत येते म्हणून सांगा, तिकडं ठीक आहे मोरे येते बहुतेक ओबीसीत. ठीक आहे. बरीचशी कम्युनिटी युपी बिहार मधली जे हाय प्रोफाईल आहे, जे जनरल कॅटेगरीत मोडते, तेही आरक्षणासाठी झटून राहिली का आम्हाला आरक्षण पाहिजे. मग आता आरक्षण पाहिजे तर याच्यासाठी का करू शकते? तर भारतीय राज्यघटनेमध्ये 340 कलम आहे जे इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी आहे. आणि केंद्र सरकारपाशीच ऑथॉरिटी आहे. केंद्र सरकारनं येणाऱ्या निवडणुकीत जातीनिहाय जनगणना करायला पाहिजे. आणि येणाऱ्या आता तुम्हाला सांगतो RSSच्या आजच्याच पेपरला आहे लोकसत्ताच्या का RSSचे जे अध्यक्ष आहेत त्यानं जातीनिहाय जनगणनेला विरोध केला. काऊन विरोध केला? तुमचं का चाललं? ठीक आहे, ज्याची जेवढी संख्या असेल तेवढं त्याला द्यायचं. साधं सोपं गणित आहे. मराठा जेवढा आहे तेवढं मराठाला द्या, ओबीसी जेवढा आहे त्याला ओबीसीला द्या. पण मराठा समाजाला एकटं आरक्षण देऊ शकत नाही. याच्यासाठी भारतीय संविधानानुसार एक प्रवर्ग तयार करायला लागन. जो महाराष्ट्रातला भारतातला एवढी मोठा समाज जो वेगवेगळ्या ठीक आहे समाज आहे जो आरक्षण मागून राहिला. आता ही 21वीस आंदोलन नाही झाली, सगळे अलग अलग मराठा आता जागी झाले. ठीक आहे. मग त्याच्यानंतर पटेलांना याच्या अगोदर, गुज्जरनं याच्या अगोदर आंदोलन केलं. कर्नाटकमध्ये मागं लिंगायत समाजानं आरक्षणासाठी आंदोलन केलं. हे वेगवेगळे झाले. पण यायना आंदोलन राज्याला न मागता केंद्राला मागा. केंद्राचं आरक्षण आपोआप लागू होते. केंद्रानं डिक्लेअर केलं. आता केंद्राची मध्ये कॅटेगरी किती आहे? तर SC, ST, OBC हे 3 प्रवर्ग आहे आणि एक जनरल प्रवर्ग आहे. आता एक EWS आला. तर त्याच्यामुळे यानं ठीक आहे केंद्र सरकारनंच आरक्षण देऊ शकते. हे केंद्रापाशीच ऑथॉरिटी आहे. भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ सल्ल्याने ठीक आहे कोणत्या जातीचा एखादा शैक्षणिक सामाजिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी एखादा आयोग नेमू शकते. तर केंद्र सरकार ठीक आहे राष्ट्रपतीला सल्ला देऊन असं कमिशन नेमू शकते. आणि ह्या ज्या भारतातल्या ज्या ओबीसी सोडून ज्या आरक्षणासाठी ज्या जाती आहे, जे प्रवर्ग आहे, ठीक आहे ज्या जाती आरक्षणासाठी भांडून राहिल्या भारतात, ज्यानं मागितलं नाही त्याला मोदी बापून EWS मध्ये टाकलं का? यायनं आरक्षण बी नाही मागितलं. हा, यायला 10% आरक्षण दिलं. काही गरज होती का? कोण मागितलं? डिमांड नसताना दिलं. तर हे वरून दबाव होता ना. ठीक आहे, नागपूर वरून ऑर्डर केला असं मोदी बापूले का हे द्या EWS, दिलं द्यायले. आता हे मराठा समाज गिमाजाला 10% आरक्षण तिथून भेटलं. पण माय का म्हणणं आहे, ज्यानं मागितलं नाही त्याला तुम्ही दिलं, जे मागून राहिले त्याला द्या ना. एक ठीक आहे भारतामध्ये प्रवर्गाले आरक्षण देता येते, भारतात जाती आणि धर्माले आरक्षण देता येत नाही. तुम्ही पहा. मग आता मी तुम्हाला सांगितलं का ह्या प्रवर्ग तयार करायला लागेल आपल्याला. आणि ह्या प्रवर्ग तयार करून त्याच्यात ह्या ठीक आहे याच्यात मराठात ज्या 6 जाती आता ठीक आहे गायकवाड समितीने टाकल्या. मराठा, कुणबी मराठा, अजून ठीक आहे 4 प्रकारचे मराठा आहे. त्या पटेलाच्या किती जाती आहे? सब जाती. गुज्जरच्या सब जाती किती आहे? लिंगायतच्या, चोकलिंगमच्या, अशा उत्तर भारतातल्या प्रत्येक राज्यातल्या पाहायच्या आणि त्याच्यात प्रवर्गात टाकायच्या. त्याच्या शैक्षणिक सामाजिक मागासलेपणाचा एखादा आयोग स्थापन करायचा जो त्याचा अभ्यास करन आणि मग त्या जातीची लिस्ट तयार करन. जसं आता ठीक आहे ओबीसी मध्ये कुणबी येते, माई येते, तेली येते, ठीक आहे सोनार येते. लय सोनार राहिले तर माहीतच नाही. सगळे सोनार स्वतःले हाय प्रोफाईल समजते कारण सगळे 24 तास पैशात राहते. पण काही खेड्यात असा सोनार समाज आहे का ज्याची दुकानं बिकान नाही, ते गरीब आहे बिचारे. मग हा समाज बी त्याच्यात आला पाहिजे ना. तर म्हणून मला एवढंच सांगणं आहे का हे तुम्ही लक्षात घ्या का आपला राजकीय फायदा इथं हे राजकीय लोक यायची राजकारणाची पोषकासाठी करून राहिले. यायले बरोबर असं वाटते का आपला येणाऱ्या निवडणुकीत कसा फायदा करून घेता येईल. म्हणून याचा प्रवर्ग डिक्लेअर करायला पाहिजे. याच्यासाठी सुप्रीम कोर्ट
याच्यासाठी भारताचं सरकारच कायदा करून आरक्षण देऊ शकते. म्हणून याचा प्रवर्ग तयार करून जर आरक्षण दिलं तर मग आपण मोदीले मानू का यायले जर आरक्षण दिलं बा मग एक कम्युनिटी मग हे केंद्र देऊ शकते. यासाठी जाती न्याय आमची संख्या किती आहे, ढोरं मोजता येते, डुकरं मोजता येते, गधे मोजता येते, आम्हाला मोजान बुवा. म्हणून आपली जनगणना झाली पाहिजे. मराठा समाज सगळ्या मराठा समाजाचे किती आहे, ओबीसीचे किती आहे, एससीचे किती आहे, एसटीचे किती आहे, सगळे जर मोजले तर मग सुप्रीम कोर्टात जो सरकारचा ऑथेंटिक दादा उरावर घेऊन बसता येते का हे एवढे आहे, आमची मक्तेदारी एवढी आहे, आम्हाला एवढा हिस्सा भेटला पाहिजे. म्हणून याचा ठीक आहे जसा ओबीसी प्रवर्ग आहे तसा एक ठीक आहे तसा एक स्पेशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास जसं महाराष्ट्र शासनानं तयार केला होता तसा एखादा प्रवर्ग तयार करा म्हणा. जसं तुम्ही ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल विकर सेक्शन तयार केला 10% आरक्षणाचा तसा ह्या प्रवर्ग तयार करा आणि या प्रवर्गात याच्यातल्या जातीचा अभ्यास करून याच्यातल्या ज्या अतिमागास जाती आहे, खरंच मागास आहे, ज्या शैक्षणिक सामाजिक मागास आहे, अपलिफ्ट करासाठी आरक्षण दिलं आहे, अपलिफ्ट इथून इथे यासाठी खरंच त्यावेळेस नव्हतं हे सगळं. ठीक आहे. म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे का हे अपलिफ्ट समाजात प्रतिष्ठा भेटली पाहिजे यासाठी आरक्षणाची गरज आहे. आरक्षणानं तुम्ही ये जातीत आहे तर या जातीच्या लेवल इक्वली येऊ शकता. म्हणून ठीक आहे आता इकडं ठीक आहे जरांगे पाटील भांडून राहिले, इकडं भुजबळ ओबीसीच्या सभा घेऊन राहिले आणि त्याच्यात सगळ्या तमाशा पाहून राहिले कोण तर देवेंद्र फडणवीस भाऊसाहेब. आणि देवेंद्र फडणवीस भाऊसाहेब बरोबर इलेक्शनमध्ये ह्या दोघांचाही फायदा करून घेणार आहे आणि आपला उल्लू शिदा करून घेणार आहे. हे लोकांना अजूनही समजून नाही राहिलं. म्हणून आरक्षण केंद्र सरकार देऊ शकते. खे भांडुल्यासारखा खे राज्य सरकार या महाराष्ट्रातल्या मराठा आणि ओबीसी समाजासोबत खेळून राहिलं. हे देवेंद्र फडणवीस सरकार आपला राजकीय फायदा घेऊन राहिलं. आपण भमार यायच्या सभेला चाललो आणि यायच्या सभा मोठ्याल्या करून राहिलो. ठीक आहे. पण आता जरांगे पाटील साधा भोळा माणूस आहे, त्याला असं वाटते काय आरक्षण भेटलंच पाहिजे. पण आरक्षण संविधानाच्या चौकटीत कसं भेटन तर त्याचा ह्या रस्ता आहे का प्रवर्ग द्या, याचा अभ्यास करा, त्याच्या सगळ्या जाती टाका आणि सगळ्या जाती याच्यातल्या अभ्यास करून टाकल्याच्या नंतर त्याला एक स्पेशल सेक्शन देऊन आरक्षण द्या. पण त्याच्या पहिले येणाऱ्या ठीक आहे येणाऱ्या वर्षात जे काही तुम्ही जनगणना करणार आहे ते जातीनिहाय करा. जर तुम्हाला जातीन्याय करायची नसन तर तुम्ही या महाराष्ट्रातले वोटर नाही, या भारतातले ओबीसी बांधव, एससी एसटी बांधव हे लक्षात ठेवा. 1931ला इंग्रजांनी जनगणना जातीन्याय केली. हे जर करत नसन तर हे आपला राजकीय फायदा घेणार आहे. म्हणून आपल्याला आपल्यातच भांडायचं नाही आहे, आपल्याला एकतेन राहायचं आहे. मी लोकांच्या मनात ठीक आहे निया नाही पेरला, भगवा नाही पेरला, हिरवा नाही पेरला, पिवळा नाही पेरला आणि पांढरा नाही, मी लोकांच्या मनात तिरंगा पेरण्याचं काम केलं आहे. या देशाची अखंडता, एकता आणि एकात्मता कायम राहिली पाहिजे म्हणून प्रत्येक भारतीयाच्या मनात संविधान पेरण्याचं काम केलं आहे. माझ्यासाठी या देशात सर्वात मोठं मंदिर या देशाची संसद आहे. म्हणून लोकांच्या कल्याणाचेच कायदे तिथून झाले पाहिजे. आपल्याला जाती जातीत भांडून त्याचा राजकीय उल्लू शिदा करण्याचा प्रयत्न या मराठा आरक्षणाच्या विषयातून बाहेर पडत आहे. मले त्या पाटलानं शिवा दिलेल्या लेखानं ठीक आहे त्याची अवकात तिथपर्यंतच आहे. कोणालाही फोन करायचा आणि शिवा द्यायच्या. मी असं कधीच जातीभेद निर्माण केला नाही. माझ्यावर लय लोकांनी कमेंट्स केल्या. पहिले मला अभ्यासा जर माझ्यात द्वेषबुद्धी असती तर मी 40 लाख मोठ्याने न्याय दिला नसता आणि रस्त्यावर उतरलो नसतो. ठीक आहे. म्हणून मला एवढंच सांगणं आहे, ह्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला का आरक्षण मराठा समाजाला कसं मिळू शकते तर प्रवर्ग देऊन कोण देऊ शकते तर केंद्र सरकार देऊ शकते. आणि त्या सगळ्या समाजानं जे हाय प्रोफाईल समाज आहे यानं जर हे आरक्षण मागितलं तर केंद्र सरकार देऊ शकते. राज्याला हे ऑथॉरिटी नाही. राज्यानं कितीही व्याज दिलं तर त्याच्यावर ऑब्जेक्शन जाईल सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टात गेल्यावर फेल होईल. म्हणून मला एवढं सांगणं आहे का येणाऱ्या ठीक आहे निवडणुकीत आपला यायनं उल्लू शिदा करून पुन्हा यायनं आपली सत्ता बसवावं नाही हे काँग्रेसला समजून नाही राहिलं. ठीक आहे का हे यायचा राजकीय हेतू साध्य करून देऊन राहिले. म्हणून हे जे 3 लोक आहे आता शरद पवार साहेबाची राष्ट्रवादी कुणीकडे राहते कुणीकडे नाही काहीच सांगता येत नाही भाऊ. ठीक आहे कुणीकडे गणलं काही सांगता येत नाही. म्हणून हे 3 लोक एकत्र येईन आणि बरोबर आपला उल्लू शिदा करान आणि आपला बरोबर आता मत कसं डायव्हर्ट करायचं याचे हे खेळ आहे. समजलं का. कारण महाराष्ट्रामध्ये प्रचंड सिंपती होती. ठीक आहे कोणाच्या बद्दल तर उद्धव ठाकरे साहेबाच्या बद्दल. आता ते सिंपतीची बाजू यानं बरोबर 2 वर्षात या मराठा आरक्षणाचा विषय उभा करून खतम करून टाकली. नाही तर मराठा समाजाच्या बद्दल उद्धव ठाकरे साहेबाबद्दल प्रचंड सिंपती होती आणि हे जे 40 आमदार ठीक आहे पयाले यायचा
विषय संपून टाकला. याच्यातले 16 आमदार निलंबित करण्याची विषय चालू आहे. नार्वेकर हे जे आहे यायले निकाल द्या म्हणलं, 5 वेळा कणपतात मारली सुप्रीम कोर्टानं. नार्वेकर अध्यक्ष आहे विधानसभेचे, का तुम्ही निकाल द्या, नाही तर आम्हाला निकाल द्या लागन. तुम्हाला सांगतो आता तिथं का होईल, हे जे नार्वेकर आहे हे स्वतःचा राजीनामा देऊन टाकन, विषय खतम. फिरसे मग यायनं राजीनामा दिला का तारीख पे तारीख चालन आणि बरोबर यायचे 7-8 महिने निघून जाईल. तोपर्यंत महाराष्ट्राच्या इलेक्शनचा ठीक आहे वेळ चालली जाईल आणि इलेक्शन येऊन जाईल विधानसभेचं सप्टेंबरपर्यंत. असंच हे प्रकरण रेंगाळत ठेवणार आहे. नार्वेकरनं राजीनामा दिला पा यायचे विचार आपल्या डोक्याच्या बाहेरच्या केसेस आहेत, तुम्हाला समजणार बी नाही. नार्वेकर राजीनामा देईन, मग सुप्रीम कोर्ट पुन्हा तारीख, कारण आदेश कोणाला दिले तर सुप्रीम कोर्टाने आदेश दिले अध्यक्ष विधानसभेचे, अध्यक्ष कोण आहे नार्वेकर, यायचाच राजीनामा घेऊन घेईन चाल म्हणून मोकळा विषय. पुन्हा 16 आमदार जशानं तसे बिलकुल सत्ता हे कायम ठेवण असं आहे. आता चालू आहे अजित पवार यांना मुख्यमंत्री करा, अमकं करा, ढमकं करा, करू बी शकते. ठीक आहे, ह्या 16 आमदाराचा निकाल लावते का नाही लावते हे अजून तिकडून सुप्रीम कोर्टानं आदेश देऊन हिवाळी अधिवेशन संपलं तरी याचा निकाल लावायला काही ठीक आहे अजिबात घनघटले नाही. मग हे का करण, ते हे राजीनामा देऊ शकते, हे लक्षात ठेव जा. तर हे असे ठीक आहे असा आरक्षणाचा मुद्दा आहे. म्हणून आपल्या सर्वसामान्य जो काही मराठा बांधव आहे तर आपल्याला कोणाचे घरदार जाऊन आपल्याला आरक्षण मिळत नाही. ठीक आहे, किंवा एकदम मोठाले आंदोलन करून आपल्याला आरक्षणाचा तात्पुरता दिलासा दिला जाते आणि आपलं आरक्षण सुप्रीम कोर्टात गेलं का स्टँड राहत नाही आणि खारिज केल्या जाते आणि आपल्या पुराची सगळी हिरमोड होते आणि त्याचं भविष्याचं वाटोळ होते. म्हणून आपल्याला कायमस्वरूपी जर आरक्षण भेटलं पाहिजे असं पाहिजे असन तर मी संवैधानिक मार्गाने तुम्हाला सांगितलं का हे केंद्र सरकारच करू शकते एक कमिशन नेमून आणि या जातीचा अभ्यास करून या प्रवर्गात टाकून त्यांना एक आरक्षणाची तरतूद एखादं कमिशन करू शकते. हे कमिशन कोण नेमू शकते त्याचे पॉवर केंद्र सरकारले आहे, हे लक्षात घ्यावं. ठीक आहे, मराठा समाजाला नाही, हे जेवढे समाज आरक्षण भारतात मागून राहिले आहे ना आरक्षणाची डिमांड केंद्राने करायला पाहिजे. केंद्राने लागू केली तर केंद्राची डिमांड बरोबर राज्यात लागू होते. केंद्रानं जर यायले 10% आरक्षण दिलं स्पेशल इकॉनॉमिकल क्लासमध्ये 12% 13% दिलं तर राज्यात आपोआप लागू होते. त्याच्यामुळे हे जे डिमांड आहे ही डिमांड फुलफिल करायची असेल तर जनगणना झाली पाहिजे आणि जनगणना झाल्याच्या नंतर केवळ शैक्षणिक आणि एज्युकेशन क्षेत्रातच ठीक आहे शैक्षणिक आणि त्याच्यानंतर सरकारी नोकऱ्यातच आरक्षण न भेटता मी तर म्हणतो या देशाच्या संसदेत आणि विधानसभेत ओबीसीला मराठा समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणे आरक्षित जागा भेटायला पाहिजे. तुम्ही तरी नोकऱ्यात आणि शैक्षणिक ठिकाणी मागितलं, मी राजकीय सुद्धा आरक्षण मागतो कारण पॉलिसी मेकिंग हे राजकारणी लोक बनवतात. याच्यानंतर हे लक्षात ठेवा का भविष्यामध्ये दोघच लोक आपल्यावर राज करणार आहे. एक पैसेवाला ज्याच्यापाशी पैसे राहील तो राजकारण आणि एक पॉलिटिशियन. जे लोक पॉलिटिशियन राहील ते राजकारण, जे लोक राजकारणात राहील ते आपल्यावर राजकारण आणि दुसरे पैसेवाले. तिसऱ्या लोकांचा या धंदा नाही राहणार, हे लक्षात ठेव जा. तुम्हाला जर राज करायचं असेल तर पॉलिटिशियन बना नाही तर पैसेवाले बना. म्हणून आताचा गेम तुम्ही समजा आणि जागे व्हा. मी नेहमीच महाराष्ट्रातल्या तमाम युवकांना आणि लोकांना जागृत करण्याचं काम करतो. मराठा समाजाला आरक्षण कसं मिळावं ह्या मुद्दा घेऊन मी आलो होतो. मी आरक्षण कसं मिळावं हा मुद्दा तुम्हाला समजून सांगितला. म्हणून अशा कितीतरी भारतात मोठ्याल्या कम्युनिटी आहे जे आरक्षणासाठी भांडून राहिल्या यानं एकत्र आंदोलन करावं आणि केंद्र सरकारले मागाव. केंद्रानं लागू केलं जसं ओबीसीत तिथं वरतं 27 दिलं तर राज्याला इथं झक मारून लागू करायला लागलं. म्हणून आजचा हा मुद्दा घेऊन आलो होतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपसात प्रेम कायम ठेवा. या देशाची एकता एकात्मता आणि अखंडता आपण जपली पाहिजे. हा देश आपला आहे म्हणून येणारं भविष्य आपल्या हातात आहे. संविधानाचा ठीक आहे अनुषंगाने आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच आरक्षण मिळू शकते आणि हे आरक्षण तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळेच मिळू शकते.